ह्या स्पाईकनंतर याच्या ही जी ऑर्डर ब्लॉक आहे ह्याच्या इक्विलिब्रियमच्या खाली म्हणजे ह्या ऑर्डर ब्लॉकच्या खालच्या लाईनला ज्या ज्या लोकांनी बायच्या एंट्री एक्झिक्यूट केलेत त्या सगळ्यांच्या एंट्री ह्या प्रॉपर सक्सेसफुल झाल्या असते. सो जो व्ह्यू आपण देतो त्या व्ह्यूप्रमाणे काम करावं लागेल. काल मी बाईंगचा व्ह्यू दिला होता, तुम्हाला फक्त एकदा मार्केट स्ट्रक्चर शिफ्टून खाली यायची गरज होती. सो ते मार्केट खाली आलेले तुम्हाला इथून बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी आज मिळाल्या होत्या. सो आपण आता आजचा ट्रेड म्हणजे आज काय करायचं याचं थोडंसं ॲनालिसिस करूया. कालचं ॲनालिसिस हे झालं, बट आता तुम्हाला आज काय करायला लागेल बँक निफ्टीमध्ये. सो बघा 1 तासामध्ये अगेन तुमचा ब्रेकऑफ स्ट्रक्चर लेवल्स हे कंप्लीट करून मार्केट वरच्या दिशेला जाते. सो तुम्हाला अगेन आज देखील बाईंगच्या अपॉर्च्युनिटी शोधावे लागतील. बट कशा शोधायच्यात तर हा जो वरचा एक ऑर्डर ब्लॉक आहे इथे मार्केट यायचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि खालच्या दिशेला देखील कुठेही जास्त जवळची लिक्विडिटी नाही आहे. ही वाली आहे, बट इकडे येणं म्हणजे मार्केटला गॅपडाऊन व्हावं लागेल. अगेन पॉसिबिलिटीज असतील गॅपडाऊनच्या तर मार्केट खाली येऊ शकतं. बट सध्याच्या कंडिशननुसार मार्केटचा ब्रेकऑफ स्ट्रक्चर पॉईंट कुठलाही स्वीप झालेला नाही किंवा रन झालेला नाही. सो कंडिशन्स वरच्या आहेत. आपल्याला अगेन तुम्हाला रिव्हर्सललाच बाय साईडचे ट्रेड एक्झिक्यूट करायचे जे की या लिक्विडिटीपर्यंत जातील.